देवीची 3.5 शक्तिपीठ ही महाराष्ट्राच्या भूमीला अनंत काळापासून समृद्धीचं वरदान आणि संकटाशी लढण्याची ताकद देत आहेत। नवरात्रोत्सवात या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन आपल्या सर्वांना महा चॅनल घडवणार आहे। त्यासाठीच ही खास मालिका। आज पाहूयात पहिलं शक्तिपीठ, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणारी तुळजापूरची आई तुळजाभवानी। महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण देशात 51 शक्तिपीठ आहेत। आतापर्यंत तुम्ही केवळ 3.5 शक्तिपीठांचा उल्लेख केलेला किंवा ऐकला असेल, पण देशात एकूण 51 शक्तिपीठ आहेत। असं म्हणतात की एकूण 108 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी 51 शक्तिपीठ ही मोठी आहेत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ वगळता ओडिसा, गुवाहाटी, आसाम, कोलकाता, पश्चिम बंगाल, नेपाळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार ही काही शक्तिपीठ आहेत। याशिवाय पाकिस्तानमध्ये देखील काही शक्तिपीठ आहेत। आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील पहिल्या शक्तिपीठाविषयी। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। ही देवी भगवती म्हणून प्रसिद्ध आहे। स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो। इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जातं। तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी इथं इसवी सन 1397 सालच्या शिलालेखात पाहायला मिळतो। तुळजाभवानी देवी ही देशातील एकमेव चलमूर्ती आहे। इथं उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते। वर्षातून एकूण 3 वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते। नंतर विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाच्या वेळी आई पालखीतून मिरवणूक काढली जाते। देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते। श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे। श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते।
भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात। या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात। श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये ग्रहण काळात श्री देवी सोवळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये ठेवण्यात येतं आणि साजशृंगार नसतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर श्रीदेवी स्नान घातलं जातं आणि पूजा करण्यात येते। नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून पायी पालख्या घेऊन येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे। श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या नवरात्रोत्सव काळात 9 दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते। छबिना श्रीदेवीस विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात। असे अनेक कार्यक्रम साजरे होतात। या उत्सवाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूरला येतात। श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या 1 दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर 1 दिवस अशा प्रमाणे करण्यात येतो। अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो। फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो। श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही। हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात। आता छबिना म्हणजे काय ते पाहू। श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये आणि श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती आणि पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात। याला छबिना म्हणतात। या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असतं। गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसरात मंगलमय वातावरणात हा छबिना उत्सव पार पडतो। देशभरातून भाविक या उत्सवासाठी उपस्थित असतात। एवढं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं आई तुळजाभवानीचं हे शक्तिपीठ संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा।